नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये जे छोटे छोटे वाक्य बोलत असतो ते वाक्य समजून घेणार आहोत आणि याचा आपण एक सिक्वेन्स सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये आजचं वाक्य आहे 141 नंबरचं। हे 180 पर्यंतचे 40 वाक्य आहेत आजचे मित्रांनो। तुम्ही अतिशय शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्याच्यानंतरच तुम्हाला आजच्या भागामध्ये जे आपण सिंपल सेंटेन्सेस आहेत ते कसे बोलतो हे नक्की तुम्हाला समजणार आहे मित्रांनो। तर चला सुरुवात करूया। मी खेळायला जात आहे। तर या ठिकाणी बघा, मी साठी आपण आय घेतलंय, आय एम गोइंग टू प्ले। हेच वाक्य आपण वेगळ्या पद्धतीने जर बोललो, मी खेळायला नाही जात आहे, तर आपण आय एम नॉट गोइंग टू प्ले, आय एम नॉट गोइंग टू प्ले। तर या ठिकाणी आय एम च्या नंतर आपण नॉट लावलेला आहे, इथं नकारार्थी शब्द नॉट टाकला की या वाक्याचं नकारार्थी वाक्य होऊन जातं। मी खेळायला जात आहे का, एम आय गोइंग टू प्ले। बघा इथं या ठिकाणी हे जे आहे आय एम गोइंग टू प्ले याचं उलट केलेलं आहे, आपण याची जागा बदललेली आहे, आय एम च्या ऐवजी आपण एम आय घेतलेला आहे। तर जर असं केलं एम आय, तर तो प्रश्न होऊन जातो, म्हणजेच वर्बल प्रश्न होतो तो, याचं उत्तर आपण यस किंवा नो मध्ये देतो डायरेक्ट। तर मी खेळायला जात आहे का, सो एम आय गोइंग टू प्ले। तर ह्या ठिकाणी हा झाला प्रश्न। हे तर आपल्याला येतं की आय एम गोइंग टू प्ले, नाही का, आय एम गोइंग टू मार्केट। ह्या वाक्यावरून तुम्ही अनेक असे वाक्य बनवू शकतात, कुठे जायचंय ते ठिकाण बदलू शकतात, नाही का। सो एम आय गोइंग टू प्ले हे झाला तुमचा प्रश्न, मी खेळायला जात आहे का। मी खेळायला का जात आहे, जर मला या ठिकाणी का ने प्रश्न विचारायचा असेल, मी खेळायला का जात आहे, तर त्या ठिकाणी मित्रांनो वाय एम आय गोइंग टू प्ले, वाय एम आय गोइंग टू प्ले। बघा एम आय गोइंग टू प्ले इथं आहे, त्यालाच आपण आधी काय जोडलेलं आहे, व्हाय जोडलेला आहे। हा प्रश्नार्थक शब्द आहे वाय, प्रश्नवाचक शब्द। हा जोडल्यानंतर व्हाय एम आय गोइंग टू प्ले, मी खेळायला का जात आहे। आता बघा मित्रांनो, मी खेळायला जात आहे या एकाच वाक्याचे आपण अशा पद्धतीने 5 वाक्य बघत आहोत। बघा हे 5वं वाक्य या ठिकाणी आहे, मी खेळायला कुठे जात आहे। सो व्हेअर एम आय गोइंग टू प्ले, व्हेअर एम आय गोइंग टू प्ले। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी व्हायच्या बद्दल आपण जर व्हायच्या ऐवजी जर आपण व्हेअर शब्द वापरला तर तो प्रश्न वाजून वेगळा तयार होतो की मी खेळायला कुठे जात आहे, का जात आहे च्या ऐवजी कुठे जात आहे। सो व्हेअर एम आय गोइंग टू प्ले। तर या ठिकाणी अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे जे वाक्य आहे आय पासून सुरू होणारे वाक्य घेतलेले आहेत आणि त्याचेच आपण निगेटिव्ह प्रश्न, व्हर्बल प्रश्न, नाही का, असे 5 प्रकार बघितले आपण। आय एम गोइंग टू प्ले चे 5 प्रकार, बरोबर आहे। तर त्याच्यानंतर आता आपण हे जे आहे गोइंग आहे, हे काय आहे, हे वर्ब आहे। सगळीकडे आपण गोइंग वापरलेला आहे, तुम्ही बघू शकता, कारण याच्यामध्ये हा जो आहे हा चालू काळ आहे, चालू वर्तमान काळातलं वाक्य आहे। आता आपण गोइंगच्या ऐवजी दुसरं क्रियापद बघूया। तर पुढचं वाक्य आहे, मी त्याला सांगत आहे। जसं या ठिकाणी गोइंग होतं, आता इथं आहे टेलिंग, आय एम टेलिंग हिम। मी त्याला सांगत आहे, आय एम टेलिंग, मी सांगत आहे, याचा अर्थ होतो आय एम टेलिंग, आणि त्याला साठी आपण घेतलेला आहे हिम, आय एम टेलिंग हिम। सो मी त्याला नाही सांगत आहे, आय एम नॉट टेलिंग हिम, मी त्याला नाही सांगत आहे, आय एम नॉट टेलिंग हिम। आपण जो सिक्वेन्स ठेवलेला आहे मित्रांनो वाक्य बदलण्याचा, सुरुवातीला नॉट टाकायचं आहे, नंतर व्हर्बल क्वेश्चन आहे, मी त्याला सांगत आहे का। व्हर्बल क्वेश्चन म्हणजे यस किंवा नो मध्ये त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल, यस किंवा नो। मी त्याला सांगत आहे का, सांगत असेल तर हो, नाहीतर नाही। सो एम आय टेलिंग हिम, एम आय टेलिंग हिम, मी त्याला सांगत आहे का, एम आय टेलिंग हिम। तर बघा इथं आय एम टेलिंग, आय एम नॉट टेलिंग, एम आय टेलिंग हिम, हा जो सिक्वेन्स आहे हा सुद्धा आपल्याला पाठ करायचा आहे। सो एम आय टेलिंग हिम, नॉट काढून टाकला की मी त्याला सांगत आहे का, असा प्रश्न तयार होईल। आता आपण आयच घेतलेला आहे, परंतु क्रियापद बदलले, मगाशी गोइंग होतं। चला बघूया पुढचं उदाहरण, मी त्याला का सांगत आहे, व्हाय एम आय टेलिंग हिम। एम आय टेलिंग हिमचा अर्थ होतो मी त्याला सांगत आहे का, जर आपण व्हाय काढून टाकला तर, आणि जर व्हाय आधी जोडला तर व्हाय एम आय टेलिंग हिम, मी त्याला का सांगत आहे। मी त्याला कुठे सांगत आहे, व्हेअर एम आय टेलिंग हिम, व्हेअर एम आय टेलिंग हिम। बघा व्हाय म्हणजे का आणि व्हेअर म्हणजे कुठे, असा बदल केलेला आहे आपण। पुढचं वाक्य आहे आपण। आता या ठिकाणी आय वरून आपण 2 क्रियापद असलेले 10 वाक्य बघितले 150 पर्यंत। तर आता आपण पुढचा जो कर्ता आहे तो आपण घेणार आहोत आपण। आपण म्हणजे वी म्हणजे आम्ही किंवा आपण, या 2 अर्थाने घेतो, ठीक आहे। आपण म्हणजे आपण स्वतः, समोरचा नाही, आपण। सो आपण चर्चा करत आहोत, सो वी आर डिस्कसिंग, वी आर डिस्कसिंग।
आता नॉट टाकून आपण चर्चा नाही करत आहोत. वी आर नॉट डिस्कसिंग. वी आर नॉट डिस्कसिंग. आपण चर्चा का करत आहोत? व्हाय आर वी डिस्कसिंग. व्हाय आर वी डिस्कसिंग. आपण चर्चा करत आहोत का? आर वी, बघा, आर वी डिस्कसिंग. आर वी डिस्कसिंग हा बदल केलेला आहे. मित्रांनो, हे जे सिक्वेन्स नुसार वाक्य आहेत हे आपण याच्यासाठी घेतलेले आहेत की आपल्याला याच्यातला फरक कळायला हवा. वी आर डिस्कसिंग आपण चर्चा करत आहोत किंवा आम्ही चर्चा करत आहोत. वी आर नॉट डिस्कसिंग आम्ही नाही चर्चा करत आहोत. व्हाय आर वी डिस्कसिंग आपण चर्चा का करत आहोत, नाही का. व्हाय आर वी डिस्कसिंग या ठिकाणी आर वी डिस्कसिंग आपण चर्चा करत आहोत का. पुढे आहे आपण कुठे चर्चा करत आहोत. व्हेअर आर वी डिस्कसिंग आपण कुठे चर्चा करत आहोत. व्हेअर आर वी डिस्कसिंग. तर मित्रांनो, डिस्कस हे एक क्रियापद आहे आणि चालू काळातले जे वाक्य आहेत ते अशा पद्धतीने वी वरून किंवा आपण किंवा आम्ही वरून आपण जे सुरुवात करतो तर ते वाक्य आपण अशा बघितलेले आहेत. आता आपण करता आम्ही घेतलेला आहे, इथं आपण किंवा आम्ही घेऊ शकतो. आता आपण क्रियापद बदलूया. हे डिस्कसिंग आहे, याच्याऐवजी आपण घेऊया प्लॅनिंग. चला तर पुढच्या अजून 5 वाक्य बघूया प्लॅनिंगचे. आपण नियोजन करत आहोत. वी आर प्लॅनिंग. आपण नियोजन करत आहोत. वी आर प्लॅनिंग. हेच क्रियापद आपण दुसरं बदलू शकतो मित्रांनो. आपण नाचत आहोत. वी आर डान्सिंग. आपण ऐकत आहोत. वी आर लिसनिंग. असे अनेक क्रियापद इथं आय एन जी लावलं तर अनेक वाक्य असे बनतील आपले. चला बघूया पुढचं वाक्य. तर मित्रांनो, आता सिक्वेन्स तुम्हाला कळला असेल. वी आर प्लॅनिंग आपण घेतलं होतं. आता वी आर नॉट प्लॅनिंग हे तुम्हाला कळलं पाहिजे. लगेच नॉट टाकायचं, नंतर लगेच व्हर्बल क्वेश्चन. वी आर नॉट प्लॅनिंग आपण नियोजन नाही करत आहोत. आपण नियोजन करत आहोत का? आर वी प्लॅनिंग. बघा, यालाच उलट करायचंय. आर वी आणि नॉट काढून टाकायचं. आपण नियोजन नाही करत आहोत का असं जरी असेल ना तरी आपण आर वी नॉट प्लॅनिंग असं आपण म्हणू शकतो. आर वी प्लॅनिंग या ठिकाणी आपण नियोजन करत आहोत का. आरंट वी प्लॅनिंग. आरंट वी प्लॅनिंग आपण नियोजन नाही करत आहोत का. पुढे आहे आपण का नियोजन करत आहोत. व्हाय आर वी प्लॅनिंग आपण का नियोजन करत आहोत. व्हाय आर वी प्लॅनिंग. आपण कुठे नियोजन करत असेल तर वेअर वी आर प्लॅनिंग. वेअर आर वी प्लॅनिंग. वेअर आर वी प्लॅनिंग. आपण कसे नियोजन करत आहोत. बघा, या ठिकाणी आपण कसे नियोजन करत आहोत असं वाक्य आहे. सो हाऊ आर वी प्लॅनिंग. हाऊ आर वी प्लॅनिंग. आर वी प्लॅनिंग असं असेल तर फक्त आपण त्याचं काय, आपण नियोजन करत आहोत का. पण हाऊ जर आधी आला, हाऊ आर वी प्लॅनिंग आपण कसे नियोजन करत आहोत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपण वरून किंवा वी पासून सुरू होणारे जे वाक्य आहेत ते आपण 10 वाक्य या ठिकाणी बघितलेत आणि त्याच्यामध्ये 2 वर्ब वापरले आपण, डिस्कसिंग आणि प्लॅनिंग. आता आय नंतरचे वाक्य झाले, नंतर वी पासूनचे वाक्य झाले. आता आपण यू पासूनचे पुढचे वाक्य बघूया. तर या ठिकाणी तू स्वयंपाक करत आहेस असं वाक्य आहे. यू आर कुकिंग. तू स्वयंपाक करत आहेस. यू आर कुकिंग. तू स्वयंपाक नाही करत आहेस. यू आर नॉट कुकिंग. तू स्वयंपाक नाही करत आहेस. यू आर नॉट कुकिंग. तू स्वयंपाक करत आहेस का. आर यू कुकिंग. आर यू कुकिंग. तू स्वयंपाक करत आहेस का. आर यू कुकिंग. तू स्वयंपाक नाही करत आहेस का. आरंट यू कुकिंग. असं ते वाक्य येईल मित्रांनो. आरच्या नंतर लगेच आपल्याला नॉट टाकावं लागेल. तू स्वयंपाक नाही करत आहेस का. ते आपण लिहिलं नाहीये पण आपण बोलू शकतो. जसं या ठिकाणी आर यू कुकिंग लिहिलेलं आहे आपण नॉट काढून. आर यू कुकिंग म्हणजे तू स्वयंपाक करत आहेस का. मग तू स्वयंपाक नाही करत आहेस का. तर असं विचारायचं असेल तर आरंट यू कुकिंग. आरंट यू कुकिंग. पुढचं वाक्य, तू स्वयंपाक का करत आहेस. तू स्वयंपाक का करत आहेस, नाही का. सो म्हणजे आपल्याला तर जेवायचं नाहीये, तू स्वयंपाक का करत आहेस असं म्हणतो आपण. व्हाय आर यू कुकिंग. व्हाय आर यू कुकिंग. आता बघा, इथं आर यू कुकिंग तर माहितीच आहे, तुमचं पाठ झालेलं आहे. त्याला जर व्हाय जोडलं तर तू स्वयंपाक का करत आहेस, नाही का. आता तू स्वयंपाक कुठे करत आहेस तर इथं व्हायच्या ऐवजी व्हेअर टाकायचं. व्हेअर आर यू कुकिंग. तू स्वयंपाक काय करत आहेस असं जर म्हणायचं असेल तर व्हायच्या ऐवजी व्हॉट टाकायचं. व्हॉट आर यू कुकिंग. तू स्वयंपाक काय करत आहेस. व्हॉट आर यू कुकिंग. तू स्वयंपाक कसा करत आहेस. हाऊ आर यू कुकिंग, नाही का. तू स्वयंपाक कसा करत आहेस. हाऊ आर यू कुकिंग. तर आर यू कुकिंग हे माहिती असायला पाहिजे. फक्त आर यू कुकिंग म्हटलं तर तू स्वयंपाक करत आहेस का. आर यू कुकिंगचं उलट केलं तर यू आर कुकिंग.
तर तू स्वयंपाक करत आहेस, नाही का? आणि हे तू स्वयंपाक करत आहेस याला जर प्रश्नचिन्ह दिलं तर हेच वाक्य होतं मित्रांनो, आर यू कुकिंग. आर यू कुकिंग म्हणजे तू स्वयंपाक करत आहेस. जसं आपण हे तर आता स्टेटमेंट आहे, परंतु जर आपण याचा जर भावच बदलला, तू स्वयंपाक करत आहेस म्हणजे मी प्रश्न विचारतोय, तर तेव्हा हे वाक्य येईल, आर यू कुकिंग. पण मी म्हणत असेल की तू स्वयंपाक करत आहे, ती स्वयंपाक करत आहे, नाही का? ती स्वयंपाक करत असेल तर शी इज कुकिंग येईल इथं. आता यू आहे म्हणून आर आला, पण ती साठी आपण शी घेतो. तो स्वयंपाक करत आहे, ही इज कुकिंग असं वाक्य होईल. ठीक आहे. नाही तर मग ती स्वयंपाक करत आहे का, म्हणजे त्या ठिकाणी शी इज कुकिंगचं उलट होणार आहे, इज शी कुकिंग. जसं इथं यू आरचं काय झालं, आर यू कुकिंग. तर हे आपल्याला समजलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यामुळे आपण यू पासून सुरू होणारे 5 वाक्य आणि त्याच्यामध्ये सेम वर्ब कुकिंग वापरले, म्हणजे आपल्याला निगेटिव्ह, व्हर्बल, त्याच्यानंतर WH क्वेश्चन हे चांगल्या पद्धतीचे समजले पाहिजे. म्हणून तू स्वयंपाक का करत आहेस, व्हाय आर यू कुकिंग. चला बघूया पुढचं वाक्य. तू स्वयंपाक कसा करत आहेस, हे वाक्य बघा मित्रांनो. तू स्वयंपाक कसा करत आहेस, तर आपण इथं या ठिकाणी हाऊ टाकलेले, हाऊ आर यू कुकिंग. तू स्वयंपाक कसा करत आहेस, हाऊ आर यू कुकिंग. तर आता या ठिकाणी तू साठी आपण यू घेतलेला आहे, तसंच तुम्ही साठी पण आपण यू घेत असतो, म्हणून आपण ते वाक्य आपण तुम्हीने सुरुवात केलेली आहे. आणि या ठिकाणी कुकिंगच्या ऐवजी आपण आता टॉकिंग हे वर्ब घेतलेलं आहे, म्हणजे बोलत. तुम्ही माझ्याशी बोलत आहात हे वाक्य आहे, यू आर टॉकिंग टू मी. तुम्ही माझ्याशी बोलत आहात, यू आर टॉकिंग टू मी. तुम्ही माझ्याशी नाही बोलत आहात, यू आर नॉट टॉकिंग टू मी. तुम्ही माझ्याशी नाही बोलत आहात, यू आर नॉट टॉकिंग टू मी. पुढचं वाक्य बघूया. तुम्ही माझ्याशी बोलत आहात का, आर यू टॉकिंग टू मी. आर यू टॉकिंग टू मी. तर या ठिकाणी आर यू, यू आर टॉकिंग टू मीचं आर यू टॉकिंग टू मी एवढंच उलट करायचं आहे आपल्याला. तुम्ही माझ्याशी का बोलत आहात, तर आर यू टॉकिंग टू मीच्या आधी फक्त व्हाय लावायचं आहे. व्हाय आर यू टॉकिंग टू मी, व्हाय आर यू टॉकिंग टू मी. तुम्ही माझ्याशी कसे बोलत आहात, हाऊ आर यू टॉकिंग टू मी, हाऊ आर यू टॉकिंग टू मी. पुढचं वाक्य घेऊया मित्रांनो. आता आपण आय वरून वाक्य बघितले, हा सिक्वेन्स बघा. आय वरून वाक्य बघितले, वी वरून बघितले, यू वरून बघितले. आता आपण बघूया दे. आय, वी, यू, दे, ही, शी, नेम असा सिक्वेन्स असणार आहे आपला, हे लक्षात असू द्या. तर हा सिक्वेन्स का आहे मित्रांनो, कारण आय, वी, यू, दे, ही, शी आणि नेम हे वाक्यामध्ये नेहमी वापरले जाणारे कर्ते आहेत. तर या ठिकाणी पुढचं वाक्य आहे, ते पैसे कमावत आहेत. ते पैसे कमावत आहेत, दे आर अर्निंग मनी. आता ॲक्च्युली ते कमावत आहेत तर दे आर अर्निंग असं म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. पण जनरली आपण कमावण्याच्या बाबतीत पैशाचा उल्लेख असतो, म्हणून आपण पैसे इथं ॲड घेतलेले आहे, अधिक शब्द. सो ते पैसे कमावत आहेत, दे आर अर्निंग मनी. दे आर अर्निंग म्हणजेच दे आर अर्निंग मनी हे गृहीत धरलं जातं जनरली. तर ठीक आहे. तर पुढचं वाक्य घेऊया आपण 172. ते पैसे नाही कमावत आहेत, दे आर नॉट अर्निंग मनी. ते पैसे नाही कमावत आहेत, दे आर नॉट अर्निंग मनी. चला बघूया पुढचं वाक्य. ते पैसे का कमावत आहेत, व्हाय आर दे अर्निंग मनी. व्हाय आर दे अर्निंग मनी. ते पैसे कमावत आहेत का, आर दे अर्निंग मनी. आता व्हाय जर काढून टाकला तर होणार आहे आर दे अर्निंग मनी. ते पैसे कमावत आहेत का. ते पैसे कसे कमावत आहेत, हाऊ आर दे अर्निंग मनी. हाऊ आर दे अर्निंग मनी. ते पैसे कसे कमावत आहेत. तर बघा, आर दे अर्निंग मनीच्या आधी आपण हाऊ लावलेला आहे. ते पैसे कुठे कमावत आहेत, तर हाऊच्या ऐवजी येणार व्हेअर. व्हेअर आर दे अर्निंग मनी. तर या वाक्यामध्ये आपण अर्निंगच्या ऐवजी लुकिंग घेतलेला आहे आणि करता तोच ठेवलेला आहे दे. ते सर्व माझ्याकडे बघत आहेत. आता इथं ते सर्व हा एक करता आहे, दोन्ही एकत्र. दे ऑल आर लुकिंग ॲट मी. दे ऑल आर लुकिंग ॲट मी. ते सारे माझ्याकडे नाही बघत आहेत. दे ऑल आर नॉट लुकिंग ॲट मी. दे ऑल आर नॉट लुकिंग ॲट मी. इथं करता फक्त दे नाही आहे, तर दे ऑल असा संयुक्त आहे शब्द दोन्ही. सो ते सर्वजण माझ्याकडे बघत आहेत का. आर दे ऑल लुकिंग ॲट मी. आर दे ऑल लुकिंग ॲट मी. मित्रांनो, ह्या वाक्याचा तुम्ही सराव करायचा आहे. तुम्हाला सिक्वेन्स लक्षात आला असेल. दे आर लुकिंग ॲट मी, दे आर नॉट लुकिंग ॲट मी, आर दे ऑल लुकिंग ॲट मी. हे 3 वाक्य तर तुम्हाला यायलाच पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर व्हाय आणि हाऊ. बघा या ठिकाणी ते सर्व माझ्याकडे का बघत आहेत, हा वाक्य आहे. हे वाक्य आहे व्हाय आर दे ऑल लुकिंग ॲट मी.
व्हाय आर दे ऑल लुकिंग ॲट मी, ते माझ्याकडे, ते सर्व माझ्याकडे का बघत आहेत. आणि पुढचं अजून वाक्य आहे, ते सर्व माझ्याकडे कसे बघत आहेत. सो हाऊ आर दे ऑल लुकिंग ॲट मी, ते सर्व माझ्याकडे कसे बघत आहेत. हाऊ आर दे ऑल लुकिंग ॲट मी, नाही का. तू माझ्याकडे कसा बघत आहे. हाऊ आर यू तुम्ही सर्व माझ्याकडे कसे बघत आहात. सो हाऊ आर यू ऑल लुकिंग ॲट मी, इथं देच्या ऐवजी काय होणार आहे, यू हा शब्द येणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण एका वाक्याचे प्रत्येकी 5 प्रकार बघितलेले आहेत मित्रांनो. आणि हे 180 वाक्य आहेत. तुम्ही 1 पासून सुरू होणारे जे वाक्य आहेत, हे असे 180 वाक्य नुसतं बोलण्याचा सराव करा मित्रांनो. तर तुमचं इंग्लिश जे आहे ते नक्कीच परफेक्ट होणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.